Go. नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. आमदार गोपीचंद पडळकर यांनी फिरवले संख येथील कार्यक्रमाकडे पाठ. जत प्रतिनिधी. जत तालुक्यातील संख येथे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम पत्रिकेवर पवार कुटुंबियांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव होते. त्यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. आमदार गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. संख येथील कार्यक्रमात माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशालदादा पाटील, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, कर्नाटकाचे मंत्री शिवानंद पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात माजी कृषी मंत्री शरद पवार व आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर येतात का, या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी लागणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आपले नियोजित माडगाळा अंकलगी या ठिकाणी उपस्थित दर्शवली होती. एकीकडे शरद पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असताना आमदार गोपीचंद पडळकर मतदारसंघात व्यस्त होते. त्यांनी या कार्यक्रमाकडे जाणे टाळले.